नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सांगू का, म्हणजे हा जो आपला रक्षाबंधनाचा सण असतो, हा म्हणजे थोडक्यात काय की बहिणींनी भावाला लुटायचा सण असतो. हा म्हणजे मी तुझं सतत रक्षण करीन असं वचन देण्यासाठी भावालाच गिफ्ट द्यावं लागतंय. म्हणजे हे काय मला कळतच नाहीये. हा पण हरकत नाही, पण त्यात सुद्धा एक आनंद असतो. म्हणजे तुम्हाला सांगतो की मला सकाळपासून माझ्या सगळ्या बहिणींचं जे काय मला प्रेम मिळालंय ना, आणि त्यासाठी 16 सख्यांचा हा कार्यक्रम माझ्या वाटेला आलाय, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. तेव्हा आजच्या या रक्षाबंधन विशेष भागात आपण या सगळ्या तायांसोबत आपण आजचा हा सोहळा साजरा करणार आहोत. आणि त्यासाठी या सगळ्या ताया आज इथे जमलेल्या आहेत. तेव्हा मस्तपैकी खेळणार की नाही, हुकमाची राणी होणार की नाही. चला तर मग सुरू करूया आपला हा विशेष कार्यक्रम, रक्षाबंधन विशेष भाग. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ताई, तुझं नाव सांग. पूनम भावेश कोळी. ताई, आज रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा आहे आणि प्रत्येकाला आपल्या भावावरती खूप प्रेम असतं. काय सांगशील तू भावाबद्दल? सर्वप्रथम तर भाव माझा लाखात नाही करोडोमध्ये एक आहे. सावत्र आहे, पण कधी जाणीव कळून नाही दिली त्याने की ओके, हे सावत्र आहे म्हणून. अच्छा. तो खूप चिडवायचा मला, म्हणजे मी आज माझा जन्म पण झाला नसता. म्हणजे भाऊ बहीण आहेत माझे, मम्मीला नको पाहिजे होती मी, त्याच्यामुळे तो मला खूप चिडवायचा की तुला कचऱ्याच्या डब्यातून आणलंय उचलून त्यांनी. हा, भाऊ बोलायचा. आणि न विसरणारा क्षण म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा तो रडला माझ्यासाठी खूप. इथल्या लोकांनी पण मला सांगितलं तुझा भाऊ रस्त्यावर बसून रडत होता जेव्हा तू गेलीस. मी जास्त जात नाही राहायला, वर्षातून एकदा जाते राहायला तिकडे. पण रक्षाबंधनला जातो, खूप मजा करतो आम्ही. रोज आम्हाला कामाला जायचं तर 5 रुपये रोजचे भेटायचे मला. लहान होते मी म्हणून घरात. रोजचे 5 रुपये? हा, रोजचे 5 रुपये भेटायचे. आज म्हणजे आता आईनंतर जो विचारणारा आहे आम्हाला, तो आमचा भाऊ, पाठी उभा राहणारा. पण आज तो येतो आता भेटायला वगैरे? येतो नेहमी येतो. हो, जाते मी. आता काय बोलतो, काय जेव्हा तुझ्याकडे बघतो की आज माझी बहीण संसारामध्ये इतकी रमली आहे, खुश आहे, आनंदी आहे? खूप छान झालं म्हणजे तुझं. ओके, पण समजा काय सांगशील भावाला जे कधी तू त्याला बोलू शकली नाहीस, पण आता ह्या माध्यमातून तू त्याला सांगायचंय तुला काहीतरी, कारण हे तुझं जे बोलणे आहे ना त्याच्याबद्दलचं, हे त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याला एकच सांगेन की आयुष्यभर आमच्याशी असाच राहा.